घरफाळ्याच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबवावी अशा सूचना कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। घरफाळा विभागाच्या वसुली कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागानं चालू आर्थिक वर्षातील वसुलींचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तत्काळ वसुली वाढवण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। घरफाळा विभागाच्या वसुली कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते। 1 मे ते 30 मे 2026 या कालावधीत घरफाळा विभागामार्फत विशेष मोहीम राबवावी असं त्यांनी सांगितलं। या मोहिमेत ज्या मिळकतींना कर आकारणी झालेली नाही त्या मिळकतींमध्ये वाढीव क्षेत्र आहे किंवा वापरामध्ये बदल झालेला आहे अशा सर्व मिळकतींचा शोध घ्यावा असं त्यांनी नमूद केलं। नागरिकांनीही अशा मिळकतींबाबत महापालिकेकडे अर्ज सादर करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। या मोहिमेसाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी। चालू वर्षात 120 कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले। महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या 6% सवलत योजनेची संबंधित अधीक्षक आणि वसुली लिपिकांनी व्यापक प्रसिद्धी करावी असं त्यांनी स्पष्ट केलं। या सवलतीच्या माध्यमातून 30 जून अखेर 50 ते 60% वसुली साध्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। घरफाळा विभागाचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल। प्रत्येक बैठकीत वसुली लिपिकांकडून त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल। चांगली वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वतः सत्कार करण्यात येईल तर अपुरी कामगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला। कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दररोज फिरती करून नव्या मिळकतींचा शोध घ्यावा। नगररचना विभागांच्या परवानग्यांची तपासणी करून संबंधित ठिकाणी घरफाळा लागू करावा। तसंच प्रत्येक मालमत्ता धारकांचे मोबाईल क्रमांक संकलित करून त्यांना SMS आणि WhatsAppद्वारे माहिती देण्याची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड, अधीक्षक अशोक यादव, दत्तप्रसाद माजगावकर, अर्चना प्रभावळे तसंच वसुली लिपिक उपस्थित होते।